Hello students, I am Sushma Barge Desai. Suggest you that if you like this video, then subscribe it so that you will get notification of my new video. विद्यार्थी मित्रांनो, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक आवाहन करू इच्छिते. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ त्याची नोटिफिकेशन मिळेल. इन दिस व्हिडिओ वी लर्न मॉडर्न पिरियडिक टेबल. आज आपण आधुनिक आवर्त सारणीचा अभ्यास करणार आहोत. बिफोर दिस, डिफरंट सायंटिस्ट सच ॲज डोबेरायनर, न्यूलँड, मेंडेलिव क्लासिफाईड द इलेमेंट्स ऑन द बेसिस ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. यापूर्वी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं होतं. जसं की डोबेरायनर असेल, न्यूलँड असेल, मेंडेलिव असेल किंवा आणखीन कोणी असेल. पण यांनी मूलद्रव्यांचं वर्गीकरण करत असताना आधारभूत घटक जो लक्षात घेतला होता तो म्हणजे त्या मूलद्रव्यांचं अणुवस्तुमान. बिकॉज देअर इज नो इन्फॉर्मेशन अबाउट द इंटेरियर ऑफ ॲटम. कारण यापूर्वी मूलद्रव्यातील अणूची संरचना कोणालाही माहीत नव्हती. यू नो दॅट सायन्स इज प्रोग्रेसिव्ह. पण तुम्हाला माहिती आहे विज्ञान हे प्रगतशील आहे. ॲज द सायंटिफिक वर्ल्ड नो अबाउट द structure of atom, the scientists started to show relation between the number of electron in atom and atomic number of element. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्या या विज्ञान युगाला अणूच्या संरचनेचा शोध लागला, अणूची संरचना माहीत झाली, तेव्हा शास्त्रज्ञांचं लक्ष एका वेगळ्या गोष्टीकडे निघालं. नेमकी कोणती होती ती गोष्ट? तर अणूमध्ये असलेले इलेक्ट्रॉनची संख्या आणि त्या अणूचा अणुअंक यामध्ये नेमकं काय संबंध आहे याकडे सगळ्यांचं लक्ष निघालं. दे फाउंड दॅट ॲटॉमिक नंबर ऑफ इलेमेंट इज इक्वल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ॲटम. त्यांना असं सगळ्यांना आढळून आलं की त्या मूलद्रव्याचा अणुअंक हा त्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येइतका असतो. दिस इज अ एक्सरे ट्यूब. तुम्हाला चित्रात दिसत आहे, हे आहे एक्सरे ट्यूब, एक्सरे नलिका. दिस ॲपॅरेटस वॉज युज्ड बाय इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोसले. हे जे उपकरण आहे हे उपकरण इंग्रज शास्त्रज्ञ हेनरी मोसले यांनी वापरलेलं होतं. युजिंग दिस ॲपॅरेटस दॅट इज एक्सरे ट्यूब ही डू सम एक्सपेरिमेंट्स. हे उपकरण वापरून हेनरी मोसले यांनी वेगवेगळे प्रयोग केले होते. अँड डेमॉन्स्ट्रेटेड दॅट the atomic number of an element corresponds to the positive charge on the nucleus, that is the number of protons present in the nucleus of atom. त्यांनी काय सिद्ध करून दाखवलं आहे तर मूलद्रव्याच्या अणूमध्ये असलेले जे काही धनप्रभारित कण आहेत त्यालाच आपण प्रोटॉन्स म्हणतो. त्यांची जी संख्या आहे ती संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अणुअंक आहे असं मोसले यांनी त्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांमधून सिद्ध केलं होतं. तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहे की त्यांनी वेगवेगळे प्रयोग कसे केलेले आहेत. फ्रॉम ऑल दिस ही कन्क्लुडेड दॅट ॲटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ ॲन इलेमेंट दॅट इट्स ॲटॉमिक मास. हे जे काही त्याने सगळे वेगवेगळे प्रयोग केले त्यावरून त्याने निष्कर्ष काय काढला होता तर मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म म्हणजे त्याचा अणुअंक आहे. अकॉर्डिंग टू धिस स्टेटमेंट द मॉडर्न पिरियडिक लॉ स्टेट्स दॅट. आता हे जे काही सगळं केलेलं होतं याच्यावरून आधुनिक आवर्त सारणीचा एक नियम निघाला होता. तो नेमका नियम काय सांगतो सिद्धांत? प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात. मेंडेलिवनं काय सांगितलं होतं तर मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्तीफल असतात. पण आधुनिक आवर्ती सारणीमध्ये हेनरी मोसले यांनी सांगितलं होतं की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्तीफल आहेत. अकॉर्डिंग टू द मॉडर्न पिरियडिक लॉ properties of elements are a periodic function of their atomic numbers. When the classification of elements is done using this law, then this
क्लासिफिकेशन इज नोन ॲज मॉडर्न पिरियडिक टेबल. ह्या नियमाचा वापर करून जर का मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं तर त्याला आपण आधुनिक आवर्त सारणी असं म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. यालाच आपण आवर्त सारणीचे दीर्घरूप असंही म्हणतो. As the elements are arranged with increasing atomic number, the drawbacks of Mendeleev's periodic table appear to be removed. जेव्हा मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली गेली तेव्हा मेंडेलिवच्या पिरियडिक टेबलमध्ये, मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी निघून जाऊ लागल्या होत्या. व्हॉट आर these drawbacks? First one is the problem regarding the position of cobalt and nickel because whole number atomic mass is same. सगळ्यात पहिल्यांदा त्रुटी काय होती तर कोबाल्ट आणि निकेल यांचं स्थान काय असणार आहे, कारण या दोघांचं अणुवस्तुमान हे सारखं होतं. व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ कोबाल्ट? द ॲटॉमिक मास ऑफ कोबाल्ट इज 59 अँड बोथ हॅव सेम, दॅट इज ॲटॉमिक मास ऑफ निकेल इज ऑल्सो 59. कोबाल्ट आणि निकेल यांचं ॲटॉमिक मास 59 होतं. त्यामुळे पहिल्यांदा कुणाला स्थान द्यायचं हे त्याला नीट सांगता येत नव्हतं. बट इन द मॉडर्न पिरियडिक टेबल वी अरेंज these elements according to their atomic number and the atomic number of cobalt is 27 while the atomic number of nickel is 28. बघा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपण मूलद्रव्यांची रचना कशी करतोय? अणुअंकाच्या आधारे. कोबाल्टचा अणुअंक आहे 27, निकेलचा अणुअंक आहे 28 आणि साहजिकच पहिल्यांदा कोबाल्टला स्थान मिळणार, नंतर निकेलला. इन धिस वे फर्स्ट ड्रॉबॅक वॉज रिमूव्ड. देन नेक्स्ट वन, प्लेसमेंट ऑफ आयसोटोप्स, समस्थानिकांची स्थाननिश्चिती. आता इथं आपण एक एक्झाम्पल घेऊया. आयसोटोप्स ऑफ क्लोरीन. This isotope has atomic mass 35 while this has 37. क्लोरीनच्या आयसोटोप्स आहेत हे. एका ह्याचं वजन आहे 35 अणुवस्तुमान, दुसऱ्याचं अणुवस्तुमान आहे 37. बट बोथ these isotopes have the atomic number 17. पण या दोघांचा पण ॲटॉमिक नंबर काय आहे? 17 आहे. म्हणजे यांचं अणुवस्तुमान वेगवेगळं आहे पण त्याचा अणुअंक एकच आहे. पहिल्या ह्यात काय होतं? अणुवस्तुमान सारखं होतं पण अणुअंक वेगळे होते, त्यामुळे त्यांना दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी आपण मांडलं आहे. आता दुसऱ्या ह्यात काय आहे तर दुसऱ्या यामध्ये अणुवस्तुमान वेगवेगळंच आहे पण त्यांचा अणुअंक एक आहे. आता इथं काय होणार आहे? दे आर प्लेस्ड इन द सेम ग्रुप ॲज बोथ हॅव सेम ॲटॉमिक नंबर. आता दोघांचा ॲटॉमिक नंबर जर सेम असेल तर साहजिकच त्यांना त्याच ग्रुपमध्ये ठेवणार आहे, मग त्यांना वेगवेगळ्या ठेवण्याची गरज नाही. आणि आपल्याला माहिती आहे आयसोटोप्स म्हणजे काय? ज्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत पण त्यांचं फक्त अणुवस्तुमान वेगळं आहे. आयसोटोप्स आर नथिंग बट दे हॅव सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज बट द डिफरंट ॲटॉमिक मासेस. मग प्रॉपर्टीज सेम आहेत, ॲटॉमिक नंबर सेम आहे, मग ते दोघेही एकाच ग्रुपमध्ये येणार आहेत. इन दिस वे सेकंड ड्रॉबॅक वॉज ऑल्सो रिमूव्ड. देन थर्ड ड्रॉबॅक, इन मेंडेलिव्स पिरियडिक टेबल द डिफरन्स बिटवीन ॲटॉमिक मासेस ऑफ 2 consecutive elements is not same. So he was not able to predict how many electrons are between them. त्याचा तिसरा ड्रॉबॅक काय होता की त्याने जे काही मूलद्रव्यांची मांडणी केली होती त्या मूलद्रव्यांच्या मांडणीमध्ये 2 लगतच्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामध्ये जो येणारा फरक आहे हा फरक कायम सतत सारखा नव्हता, तर काही वेळेला कमी काही वेळेला जास्त होता. त्यामुळे 2 मूलद्रव्यांच्या मध्ये नेमकी किती मूलद्रव्य नवीन अस्तित्वात येणार हे त्याला सांगता येत नव्हतं. यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. क्रोमियम. Chromium has atomic mass 52 while manganese has atomic mass 55. क्रोमियमचा ॲटॉमिक मास 52 आहे, मँगनीजचा ॲटॉमिक मास 55 आहे. 52 आणि 55 याच्यामध्ये अजून 2 तरी सहजच येऊ शकतात आणि दशांश अपूर्णांकामध्ये विचार केला तर अजून भरपूर एलिमेंट्स येऊ शकतात. म्हणजे नेमकी किती आहे ते सांगू शकत नव्हतं. बट इन मॉडर्न पिरियडिक टेबल वी अरेंज द एलिमेंट्स अकॉर्डिंग टू देअर
ॲटॉमिक नंबर. पण आपण आधुनिक आवर्त सारणीमध्ये यांची मांडणी कशी करतोय? अणु अंकाच्या सहाय्याने. अँड द ॲटॉमिक नंबर ऑफ क्रोमियम इज 24 व्हाईल द मँगॅनीज इज 25. बघा, क्रोमियमचा 24 आहे, मँगॅनीजचा 25 आहे. दे आर 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. ह्या लगतच्या संख्या आहेत, याच्यामध्ये कुठली संख्या येण्याची शक्यताच नाही. अँड ऑल्सो इन दिस वे ही रिमूव्ह द थर्ड ड्रॉबॅक. आणि अशा पद्धतीने ही तिसरी त्रुटीसुद्धा निघून गेलेली आहे. अँड द लास्ट वन ड्रॉबॅक इज पोझिशन ऑफ हायड्रोजन which is still present in the modern periodic table. It cannot be removed. ही त्रुटी दूर करता आलेली नाही. बट ही गिव वन रिझन. पण त्यानं त्याचं एक कारण दिलेलं आहे. व्हाय इट इज प्लेस्ड इन ग्रुप फर्स्ट. द रिझन इज दॅट हायड्रोजन इझिली डोनेट्स इलेक्ट्रॉन अँड फॉर्म्स अ स्टेबल कटायन. But it does not easily form a stable anion. By accepting the electron, त्याने एक साधं सोपं कारण दिलेलं आहे की या हायड्रोजनला ग्रुप 1 मध्ये ठेवायचं का ग्रुप 17 मध्ये. तर त्याला ग्रुप 1 मध्येच का ठेवायचं? तर हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम कक्षेत असलेला दुसऱ्याला देऊन टाकतो आणि आपण स्वतः धनविद्युत भारित कणाची अवस्था प्राप्त करून घेतो. आणि हे प्राप्त करून घेणं त्याला सोपं असतं. याच्या उलट त्यानं अजून एक इलेक्ट्रॉन जर का स्वीकारला तरीसुद्धा त्याला ऋणविद्युत भारित कणाची अवस्था मिळू शकते. पण ही गोष्ट सहज घडत नाही आणि म्हणून त्याला ग्रुप 1 मध्ये ठेवणं अतिशय सोपं आहे आणि म्हणून त्यानं ग्रुप 1 मध्ये त्याला ठेवलेलं आहे. इन दिस वे वी स्टडी द modern periodic table. In last lecture or in next video, we will see the structure of modern periodic table. Thank you, friends.